नमस्कार मंडळी मी आज बनवतोय सावजी चिकन करी, ते पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि एकदम चमचमीत असं। मंडळी सावजी चिकन एकदम खायला भारी लागतं, टेस्ट पण एकदम अप्रतिम असतो। मंडळी सावजी चिकनचा मसाला जो असतो तो थोडासा काळा असतो आणि यामध्ये जो आपण खोबरा वापरणार आहोत त्याला पण चांगलं काळं होईपर्यंत भाजलं जातं आणि त्याचबरोबर काही खास असे साहित्य यामध्ये टाकलं जातं। त्यामुळे मंडळी सावजी चिकनला एकदम वेगळ्या प्रकारचा टेस्ट येतो। तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, सावजी चिकन घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल मध्ये कसं बनवायचं आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स पण तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। चला तर मंडळी रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी सावजी चिकन बनवण्यासाठी सगळे खडे मसाले, कांदा वगैरे थोड्याशा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यावे लागतात। त्यासाठी मी इथं कढई तापवून घेतोय आणि त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतो। आता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की तेलामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये 1 इंच दालचिनी, 1 मोठी इलायची, 10-15 काळी मिरी, 2 चक्री फूल, 1 जावित्रीचं फूल, 2 जायपत्री। मंडळी जायपत्री टाकत असताना अशा प्रकारे बारीक करून टाका, म्हणजे तेलामध्ये परतत असताना थोडंसं इझी जाईल। आता यामध्ये 1.5 ते 2 चमचे जिरे टाकून घ्यायचे। आता यामध्ये 2 चमचे धणे टाकून घ्यायचे। आता हे सगळे खडे मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। आता हे सगळे मसाले चांगलं परतून झाल्यानंतर आता यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर 1 चमचा तांदूळ टाकून घ्यायचे। आता ज्वारीचं पीठ आणि तांदळाला पण या मसाल्याबरोबर 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे। तांदूळ आणि ज्वारीच्या पिठामुळे चिकनची ग्रेव्ही एकदम घट्ट अशी बनते, त्यामुळे हे ॲड केलं जातं। आणि मंडळी त्याचबरोबर सावजी चिकनला एक पारंपरिक टेस्ट पण येते। आणि मंडळी आता यामध्ये 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। आता हे कांदे या मसाल्यामध्ये ॲड करतो। आता या कांद्याला चांगल्या प्रकारे मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे, म्हणजे 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यावं लागेल। हे बघा मंडळी 4 ते 5 मिनिट कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे। आता कांदा एकदम मऊदार असा झालेला आहे आणि त्याचबरोबर कांद्याला एक थोडासा सोनेरी कलर यायला चालू झालेला आहे। आता मंडळी गॅस बंद करून ठेवूया आणि हा मसाला जो आहे थंड करून घेऊया। मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे। मंडळी आता आपण मसाला तरी थंड करायला ठेवलेला आहे। आता मी इथं खोबरं घेतलेलं आहे, ह्या खोबऱ्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आता मी वाळलेल्या खोबऱ्याला असं काटेरी चमचा लावून घेतो, म्हणजे गॅसवरती दारायला आपल्याला सोपं जाईल। हे बघा मंडळी अशा प्रकारे हे वाळलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती। सगळीकडून खोबरं चांगल्या प्रकारे काळं झालं पाहिजे। या भाजलेल्या खोबऱ्यामुळे सावजीच्या चिकनला एक स्मोकीनेसचा टेस्ट येतो मंडळी, त्याच्यामुळे चिकन करी एकदम बेस्ट लागते। मंडळी आता थंड झालेला जो मसाला होता तो सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि नंतरनं जो आपण खोबरा भाजून घेतला त्याचं पण बारीक पीसेस करायचे आणि ते सगळा खोबरा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता मंडळी या मसाल्याबरोबर 1 इंच आलं, 20 ते 30 लसणाच्या पाकळ्या। आता या लसणाच्या पाकळ्या लहान आहेत म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत, जर तुमच्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर कमी घेतल्या तरी चालेल। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं टाकून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। आता मगाशी मसाले भाजलेल्या कढईमध्येच 8 ते 10 चमचे तेल टाकून घेतो। आता मंडळी मला ही सावजी चिकन करी एकदम चमचमीत बनवायची आहे आणि थोडीशी रेस्टॉरंट स्टाईल बनवायची आहे, म्हणून मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे। जर तुम्हाला वाटलं तेल थोडंसं कमी वापरायचं आहे तर कमी वापरू शकता। आता तेल चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतो, जिऱ्याला चांगला तडकू देतो। आता गॅस एकदम लो वरती ठेवायचा आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे। ही मिरची पावडर ब्याडगी मिरचीची पावडर आहे, त्यामुळे कलर छान येतो। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण आपण पावडर मसाले यामध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे तेलामध्ये ते करपून जातात। तिखट आणि हळद जर करपून गेलं तर त्याचा टेस्ट बिघडून जातो। पाणी टाकून झाल्यानंतर याला आपण तेलामध्ये आता 1.5 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी 1.5 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे परतून झालेले आहे। आता ऑइल जे आहे सेपरेट व्हायला चालू झालेले आहे। आता या स्टेजला जो आपण मसाला एकदम बारीक करून घेतला होता तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला जो मसाला आहे तो काढण्यासाठी थोडंसं पाणी घाला आणि चांगल्या प्रकारे ढवळून तो पण मसाला कढईमध्ये ॲड करून घ्या।
मंडळी आता हा मसाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या। आपला मसाला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले आहे। आता यावरती तिरकं झाकण लावून घ्या। हे बघा मंडळी, अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचे। याच्यामुळे मसाल्यामधला जो पाणी असतो तो वाफ होऊन बाहेर निघून जातो आणि मसाला एकदम चांगल्या प्रकारे भाजला जातो। आणि त्याचबरोबर जेव्हा मसाला उसळी मारत असतो तेव्हा मसाल्याचे थेंब बाहेर पडतात, ते पण पडणार नाहीत। आणि चमच्याने अधूनमधून आपल्याला मसाल्याला हलवत राहायचं आहे, त्यामुळे मसाला खाली लागणार नाही आणि करपणार नाही। हे बघा मंडळी, मसाला एकदम चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे। ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिट मसाल्याला परतून घेतलेले आहे। आता मसाल्यामधून ऑइल सेपरेट व्हायला चालू झालेले आहे, हे बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे एकदम छानपैकी, थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण मसाला एकदम छानपैकी परतून घ्यायचा आहे। मंडळी आता या मसाल्यामध्ये चिकन टाकून घेतो। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी आणि चिकन एकदम चांगल्यापैकी धुवून घेतलेलं आहे। मंडळी मी तर इथं बॉयलरचं चिकन यूज करतोय। जर तुम्हाला गावरान चिकन जर भेटलं तर एकदम भारी होऊन जाईल। म्हणजे ते म्हणतात ना, सोने पे सुहागा, तसं होऊन जाईल। एकदम टेस्टी बनल गावरान चिकनचं। मंडळी चिकन मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की आता वरून एक ताट ठेवून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। वरच्या ताटामध्ये थंड पाणी टाकल्यामुळे आतमध्ये चिकनला पाणी सुटतं आणि त्या चिकनच्या पाण्यामध्ये एक 10 मिनिट चिकन शिजवून घ्यायचं आहे। आणि गॅस जे आहे मीडियमवरती ठेवायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी ठेवला तरी चालेल। हे बघा मंडळी, 10 मिनिट झालेले आहेत। वरचं ताटातलं पाणी आता गरम झालेलं आहे। हेच गरम पाणी मी चिकनमध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आणि आता वरून परत ताट ठेवून घेतो आणि ताटामध्ये थंड पाणी टाकून घेतो। मंडळी अशाच पद्धतीने तुम्हाला 3 ते 4 वेळा करून घ्यावं लागेल। म्हणजे प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी थंड पाणी टाकायचं, गरम झालं की ते चिकनमध्ये टाकून घ्यायचं आणि परत वरती ताट ठेवून ताटामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं। तर मंडळी अशा पद्धतीने चिकन शिजवून घ्यायला ऑलमोस्ट 45 मिनिट ते 1 तास तुम्हाला लागू शकतो। जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल आणि फटाफट करून घ्यायचे तर तुम्ही हे चिकन कुकरला लावून घेऊ शकता। 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर डायरेक्ट शिजलेलं जे चिकन आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे बघा मंडळी, ऑलमोस्ट चिकन शिजवायला ठेवून 1 तास झालेले आहे आणि या 1 तासामध्ये ऑलमोस्ट 4 वेळा मी पाणी चेंज करून घेतलेले आहे, मगाशी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसं। आणि आता मी इथं एक तुकडा चिकनचा दाखवतो तुम्हाला शिजलं की नाही आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम मऊदार असं चिकन आपलं शिजलेलं आहे। मंडळी आता यामध्ये 1 ते अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्या चवीप्रमाणे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा साखर टाकून घेतो। साखरेमुळे तिखटपणा थोडासा ॲडजस्ट होतो आणि साखर नाही टाकलं तरी चालेल। आणि सगळ्यात शेवटी खूप सारं कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी अशा प्रकारे फायनली आपला सावजी चिकन एकदम चमचमीत आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये रेडी झालेलं आहे। आणि वरचा कलर बघा एकदम छान आलेला आहे आणि त्याचबरोबर ग्रेव्ही एकदम अशी घट्ट झालेली आहे, पाण्यासारखं कुठेही वाटत नाही आहे। हा 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 मंडळी, काय मसाल्यांचा वास आणि त्याचबरोबर तरी बघा मंडळी कशी आहे। मग काय मंडळी, कशी वाटली सावजी चिकन करी? एकदम भारी झाली की नाही? और टेस्टला पण एकदम भारी झालेले मंडळी। या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं मी चिकन शिजवून घेतलेले त्या पद्धतीने जर तुम्हाला जमत नसेल, जर तुमच्याकडे वेळ जास्तीचा नसेल तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता। शिजवून घेतलेलं चिकन तुम्ही मसाल्यामध्ये डायरेक्टली मिक्स करू शकता, पण त्यामध्ये थोडासा टेस्टमध्ये फरक नक्की येतो। कारण मी ज्या पद्धतीने चिकन शिजवून घेतलेले त्या पद्धतीमध्ये चिकन स्लोली आणि एकदम चांगल्या प्रकारे कुक होतं, त्यामुळे चिकनला एक वेगळी टेस्ट येते। त्यामुळे मंडळी तुम्हाला मी आवर्जून नक्की सांगेन की अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, थोडासा वेळ काढा आणि अशा पद्धतीने चिकन एकदा नक्की बनवून बघा। तर मंडळी जाता जाता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार।